सिद्धेश्वर तलावातील माशांच्या मृत्यू प्रकरणी प्रहार संघटनेच्या वतीने महापालिकेत धडक आंदोलन करत संतप्त कार्यकर्त्यांनी मृत मासे महापालिकेच्या आवारात फेकून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर तलावातील शेकडो मासे ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आलं। संतप्त कार्यकर्त्यांनी मृत मासे महापालिकेच्या आवारात फेकून आयुक्तांचा निषेध नोंदवला। यावेळी महापालिका प्रशासन हाय हाय, माशांच्या मृत्यूला जबाबदार कोण अशा जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला। प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितलं की तलावातील पाण्याची नियमित तपासणी आणि ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला असून याला थेट महापालिका आयुक्त जबाबदार आहेत। दोषींवर तात्काळ कारवाई करावी आणि तलावातील पाणी शुद्धीकरणाची तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं त्वरित पावलं उचलावीत अशी मागणी सर्व स्तरांमधून होत आहे। या प्रसंगी प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्याच्यामुळेच सिद्धेश्वर तलावात जे मासे असतील किंवा कासवाचा मृत्यू झालेला आहे त्यासाठी महानगरपालिका प्रशासन असेल, महापालिकेचे आयुक्त असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील, यांना काही देणं घेणं नाही। सिद्धेश्वर तलावाचं पावित्र्य जे काय आहे ढासळत चाललेलं आहे। अनेक जे काही लोक तिथं दर्शनासाठी येतात त्यांना घाणेरडा वास येतो। मग ज्या वेळेस मासे तिथं मृत झाले किंवा कासव मृत झाले त्यावेळेस महानगरपालिका प्रशासनाने तिथे त्यावेळेस नंतर यांना जाग आली। काल 54 लाखाचं टेंडर काढलं, ते कारंज वगैरे तयार करून ते कारंजाचे फवारे वगैरे उडवून जे काही दूषित पाणी आहे त्या दूषित पाण्याला ते पूर्ण हे। मग मला सांगा, स्मार्ट सिटी अंतर्गत त्यांनी जे काही तलावामध्ये जे काही फरशा वगैरे बसवणार होते, तिथं वेगवेगळे झरे वगैरे करणार होते, कारंजे करणार होते, मग ते स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठं? ज्या वेळेस तिथं मासे मृत होतात, कासव मृत होतात, सामान्य जनतेवर तुम्ही गुन्हा दाखल करता। तसाच महापालिका आयुक्त असतील किंवा जे काही वन विभागाचे अधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे। मी उद्या आज संध्याकाळी आपले पोलीस आयुक्त राजकुमार साहेबांना एक निवेदन देणार आहे की संबंधित आयुक्तांना या गोष्टीशी म्हणजे यांच्यावर ठपका ठेवून, महापालिकेच्या आयुक्तावर ठपका ठेवून, वन विभागाच्या अधिकारावर ठपका ठेवून आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकारावर ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे जे काही करणे गरजेचं आहे। म्हणून मी त्यांना पत्र सुद्धा देणार आहे आयुक्त साहेबांना। आणि हे सगळं जे सिद्धेश्वर तलावाचं पावित्र्य जे ढासळत चाललेलं आहे त्या सर्व गोष्टीसाठी महापालिका आयुक्त असतील किंवा महापालिकेचे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील ते स्वतः जबाबदार आहेत। त्याच्या अनुषंगाने त्यांचा निषेध म्हणून आज इथं मासे आणून मासे टाकून त्यांच्या विरोधात आम्ही घोषणाबाजी करून आज त्यांचा निषेध म्हणून आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद।